मंडळी, तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स घेतलेला आहे, पण तो एकदा क्लेम केल्यावर पुन्हा क्लेम करता येतो का, हा प्रश्न अनेक जणांना पडलेला असतो. आज आपण याचीच संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. मंडळी, सगळ्यात आधी आपण बघूया की हेल्थ इन्शुरन्स किती वेळा क्लेम करता येतो. थोडक्यात सांगायचं झालं किंवा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हेल्थ इन्शुरन्स एका वर्षात कितीही वेळा क्लेम करता येतो, त्याची कुठलीही मर्यादा नाही. मी एका वर्षात अशासाठी म्हणलं कारण हेल्थ इन्शुरन्स हा तुम्हाला दरवर्षी रिन्यू करावा लागतो. थोडक्यात आपण दरवर्षी जे प्रीमियम भरतो ते फक्त त्याच वर्षासाठी आपल्याला वापरता येतं. मात्र इथं एक मोठी अट अशी आहे की तुमचा सम इन्शुर्ड संपेपर्यंतच तुम्हाला क्लेम करता येऊ शकतो. आता सम इन्शुर्ड म्हणजे काय असतं, तर तुमच्या विम्याची रक्कम म्हणजे सम इन्शुर्ड. थोडक्यात तुम्ही किती रकमेची पॉलिसी घेतली आहे ती रक्कम म्हणजे सम इन्शुर्ड असं म्हणतात. म्हणजे तुम्ही जर 5 लाखांचा विमा घेतला असेल तर ही 5 लाख रक्कम म्हणजे तुमची विमा रक्कम किंवा सम इन्शुर्ड असू शकते. यासाठी आपण एक उदाहरण बघूया. जर तुमची सम इन्शुर्ड म्हणजे विमा रक्कम ही 5 लाख रुपयांची असेल आणि तुम्हाला काही कारणाने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागलं आणि त्यावेळी तुम्हाला बिल समजा 2 लाख रुपये एवढं आलं, तर तुमच्या 5 लाखातनं 2 लाख वजा केले की तुमची उरलेली रक्कम राहते 3 लाख रुपये. याचा अर्थ काही कारणाने तुम्हाला पुन्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागलं तर तुम्ही त्या उरलेल्या 3 लाखांपैकी आवश्यक तेवढी रक्कम क्लेम करू शकता. थोडक्यात इथं सांगायचा मुद्दा हा असतो की 5 लाख रुपये ही समजा तुमची विमा रक्कम असेल तर ते 5 लाख रुपये संपेपर्यंत तुम्ही कितीही वेळा क्लेम करू शकता. पण मल्टिपल क्लेम चालतात कसे, तर समजा तुमची सम इन्शुर्ड ही 5 लाख रुपये असेल आणि तुम्ही दरवेळी एका वर्षात दरवेळी जेवढे वेळा क्लेम कराल तेवढी रक्कम त्या 5 लाखातून वजा होत जाते आणि ही 5 लाखांची रक्कम जेव्हा संपते म्हणजे तुम्ही अनेकदा क्लेम केल्यामुळे थोडी थोडी रक्कम त्याच्यातनं वजा होत जाते आणि जर 5 लाखांपेक्षाही मर्यादा जास्त व्हायला लागली तर तुम्ही त्या केसमध्ये मात्र इन्शुरन्स क्लेम करू शकत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर एक मोठा क्लेम किंवा अनेक छोटे क्लेम हे एकसारखेच असतात. फक्त अट एवढीच की त्यांची विम्याची रकमेची मर्यादा ही ओलांडता कामा नये किंवा जास्त होता कामा नये. आता काही हेल्थ इन्शुरन्सच्या पॉलिसीच्या बाबतीत एक विशेष फीचर आपल्याला दिलं जातं, त्याला रिचार्ज किंवा रिस्टोर बेनिफिट असं म्हणतात. याचा अर्थ असा की तुमची एखाद्या वर्षी क्लेम करून विम्याची जी मर्यादा असते ती संपली आहे तर तुमची इन्शुरन्स कंपनी तेवढीच रक्कम पुन्हा ॲड करते. याला रिचार्ज किंवा रिस्टोर बेनिफिट असं म्हणतात. उदाहरणार्थ समजा तुमचा विमा 5 लाखांचा आहे आणि तुमची क्लेम केल्यामुळे ही 5 लाखांची मर्यादा संपली तर विमा कंपनी पुन्हा तुमच्या विम्यामध्ये 5 लाख ॲड करते. म्हणूनच पॉलिसी घेताना हे फीचर तुमच्या पॉलिसीमध्ये आहे का हे नक्की बघा. या स्पेशल फीचरविषयी तुम्हाला संपूर्ण माहिती हवी असेल तर कृपया कमेंट्समध्ये रिस्टोर बेनिफिट असं लिहा, म्हणजे आम्ही त्यावरती एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येऊ. आता यामध्ये अजून एक प्रश्न येतो तो फॅमिली फ्लोटर प्लॅन विषयी. फॅमिली फ्लोटर प्लॅन म्हणजे काय, तर संपूर्ण फॅमिलीसाठी एकच पॉलिसी. म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये जेवढे मेंबर्स असतील त्या सगळ्या मेंबरसाठी ती एकच पॉलिसी वापरली जाते. उदाहरणार्थ तुमच्या हेल्थ इन्शुरन्सच्या विम्याची रक्कम 5 लाख रुपये असेल तर ती 5 लाखांची मर्यादा ही तुमच्या संपूर्ण फॅमिलीसाठी तुम्हाला वापरता येते. मात्र या बाबतीत तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीने काही कारणांमुळे हॉस्पिटलायझेशनसाठी त्यातली 90% रक्कम वापरली, म्हणजे 4,50,000 रुपये एवढा खर्च त्या संबंधित व्यक्तीला हॉस्पिटलायझेशनमध्ये आला, तर उरलेल्या कुटुंबासाठी मात्र तुम्हाला फक्त 50,000 रुपये एवढीच मर्यादा शिल्लक राहील. म्हणूनच मोठी फॅमिली असेल तर शक्यतो जास्त सम इन्शुर्ड म्हणजे विमा रक्कम घेण्याचा प्रयत्न करा, म्हणजे त्याचा तुम्हाला जास्त उपयोग होईल. यासाठी एक बोनस टिप म्हणजे छोट्या छोट्या खर्चांसाठी उगाचच इन्शुरन्स वापरत जाऊ नका, कारण त्यामुळे तुमचा नो क्लेम बोनस हा कमी होतो. त्यामुळे शक्यतो मोठा खर्च असेल तरच हेल्थ इन्शुरन्सचा क्लेम वापरत जा. थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही हेल्थ इन्शुरन्स वर्षात कितीही वेळा क्लेम करू शकता, पण लिमिट तुमच्या सम इन्शुर्डवर म्हणजे विमा रकमेवर अवलंबून असतं. आणि जर तुमच्याकडे रिचार्ज किंवा रिस्टोर बेनिफिट असेल तर तुमचा फायदा जास्त वाढतो. तर मंडळी, आज इथंच थांबूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कृपया लाईक आणि शेअर करा. चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.